इतका मोठा आरोप केला तुम्ही, काही विचार न करता. एवढं कळलं नाही तुम्हाला? दिव्या, चूक होऊ शकते. आणि ही कुठली पद्धत झाली काकूशी बोलायची? तुमची पद्धत बरोबर होती का माझ्या आजीशी बोलायची? हे माझं घर आहे, इथे मी कशी वागेन तू नको सांगू. कीर्ती थांब जरा. काका, हिचं हे वागणं तुम्ही सहन कराल, पण मी नाही सहन करणार. सहन करायला मी काही चुकीचं बोललेले नाहीये. पण तिने मुद्दामून नाही केलंय. नाही, मान्य आहे काका, मुद्दाम नसेल केलं, पण माझ्या आजीचा अपमान झालाच ना. ती स्वतःला शिक्षा करून घ्यायला निघाली होती, बघितलं ना तुम्ही. आता तिला काही झालं असतं तर. अगं पण मी त्यांची माफी मागते ना, त्यांचे पाय धरायला तयार आहे मी. आता माफी मागून काय अर्थ आहे काकू? ठीक आहे, काकू नको माफी मागूस. आणि तसंही तुझ्या माफीची किंमत आहे का यांना? बस करा. मी ना हात जोडते. हे बघा, आजीची तब्येत ना खराब आहे आणि आता पैसे मिळालेत ना, तर हा विषय थांबवूया आपण इथे. आणि दिव्या, तू विषय वाढवू नको. संपदा, तू जरा आजींकडे जा, काही हवंय का बघ जा. उर्मिला, हे सगळं बोलण्याआधी तू एकदा चेक करायला हवं होतंस. पैसे शोधायला हवे होतेस. तुझ्याकडनं चूक झाली आहे, त्यामुळे तू आजींची माफी माग. आई, तू काकूला का बोलतेस? ठीक आहे, मान्य आहे शिवाच्या माहेरची लोक आहेत, पण काकू जाऊ आहे तुझी, त्याच्या आधी बहीण सुद्धा आहे. तू शांत बस. उर्मिला आजींची माफी मागणार आणि हा विषय आता इथेच बंद. कळलं कीर्ती? ठीक आहे, आता आपल्या घरात आपल्याच माणसांची काही किंमत नाही राहिली आहे, बोलून काय उपयोग आहे?